नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2025-26 या पोर्टलची अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, UDAS प्लस 2025-26 हे महत्त्वाचं पोर्टल आहे आपल्या शाळा स्तरावरचं. आणि हे जे पोर्टल आहे मित्रांनो, हे केंद्र शासनाकडून चालवले जाते. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक शाळेची माहिती, प्रत्येक शिक्षकाची माहिती आणि प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या पोर्टलवर बघायला मिळते. तर मित्रांनो, या पोर्टलवर नवनवीन अपडेट येत असतात. तर शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं एक शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि आपल्याला UDAS प्लस मध्ये GIS कॅप्चर मोबाईल ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपल्याला आपल्या शाळेचं जे ठिकाण असणार आहे त्याची माहिती त्या ॲपमध्ये नोंदवायची आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDAS प्लस 2025-26 ची ब्रेकिंग बातमी असणार आहे. UDAS मध्ये अत्यंत महत्त्वाचे एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि आपल्याला UDAS प्लस मध्ये GIS कॅप्चर मोबाईल ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या शाळेची जी माहिती असणार आहे ते माहिती आपल्याला मोबाईल ॲपद्वारे तिथे नोंदवायची आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी एका PDFच्या सहाय्याने आपल्याला देणार आहे. सोबतच शासनाकडून जे आलेलं परिपत्रक आहे ते सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण जे परिपत्रक आलेलं आहे केंद्र शासनाकडून ते परिपत्रक जाणून घेणार आहोत. हे इंग्रजीमध्ये संपूर्ण असणार आहे आणि याचा संदर्भ घेऊन आपल्या महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा एक नवीन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर डॉक्टर पंकज श्रेयस्कर यांच्याकडून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. संपूर्ण असं महत्त्वाचं हे परिपत्रक, याचं जे महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक आलेलं आहे याचा संदर्भ घेऊन ते परिपत्रक आपण जाणून घेऊ. तर बघा, समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे 12 डिसेंबर 2025चं. आणि बघा, प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई. आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आहे सन 2025-26 UDAS प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याबाबत. तर मित्रांनो, जे ॲप असणार आहे ते असणार आहे UDAS प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप म्हणून. तर या ॲपची माहिती मी लाईव्ह डेमो सहित पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. सध्या आपण हे जे परिपत्रक आलेलं आहे, नेमक्या सूचना काय दिलेल्या आहे, कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे याची आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि लाईव्ह डेमो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर बघा, संदर्भ दिलेला आहे. केंद्र शासनाचं जे परिपत्रक आहे जे आपण आत्ता बघितलं इंग्रजीमध्ये होतं, त्या परिपत्रकाचा संदर्भ इथे दिलेला आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी शाळेच्या ठिकाणी अक्षांश रेखांश अचूक माहिती मोबाईलद्वारे UDAS प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप नोंदवणीकरिता मोबाईल ॲप दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सूचना केंद्र नवी दिल्ली यांच्या सहाय्याने विकसित करून प्रसिद्ध केले आहे. सदर ॲपमध्ये संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, नियोजन, शैक्षणिक संसाधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ग्राफिकल विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहे. सदरचे ॲप हे अँड्रॉइड आणि iOS ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाईलवरती इन्स्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना गुगल प्ले स्टोअर व ॲपल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलमध्ये UDAS प्लस GIS कॅप्चर ॲप इन्स्टॉल करून UDAS लॉग इन व पासवर्ड मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करून शाळेच्या ठिकाणची माहिती अचूक नोंदवावी. UDAS प्लस GIS कॅप्चर ॲप माहिती वापरण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पत्रासोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. याबाबत काही अडचणी आल्यास तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील संगणक प्रोग्रामर MIS कोऑर्डिनेटर ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत आपणास कळवण्यात येते की जिल्ह्यातील सर्व शाळांना GIS कॅप्चर मोबाईल ॲपद्वारे शाळेच्या ठिकाणची माहिती मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ नोंदवण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे. सोबत केंद्र शासनाचे पत्र व मार्गदर्शक सूचना. तर मित्रांनो, आपल्या राज्याकडून हे जे पत्र आलेलं आहे, संजय यादव राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता मी PDFच्या सहाय्याने आपल्याला नेमकं या ॲप इन्स्टॉल वगैरे कसं करायचं आहे त्याचं पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा लाईव्ह डेमो पाहणार आहोत. आपल्या शाळेवरची माहिती आपल्याला या ॲपच्या सहाय्याने, हे जे ॲप आहे UDAS प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप, हे ॲप आपण इन्स्टॉल कसं करायचं आणि सोबतच आपल्या शाळेची माहिती तिथे नोंदवायची कशी प्रत्यक्ष या PDFच्या सहाय्याने मित्रांनो आपण हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा लाईव्ह डेमो पाहणार आहोत.
मित्रांनो बघा, ते स्टेप बाय स्टेप आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे. या ॲपची लिंक, या ॲपचा QR कोड जे काही असणार आहे ते सर्व मी आपल्याला डाउनलोडसाठी उपलब्ध करून देणार आहे. सोबतच ही जी PDF आहे, संपूर्ण PDF आणि शासनपत्र याची सुद्धा PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी लिंक आपल्याला देणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याचा लाईव्ह डेमो बघणार आहोत. मी माझ्या शाळेवर गेल्यानंतर त्याचा लाईव्ह डेमो आपल्याला दाखवणार आहे. तत्पूर्वी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण याची प्राथमिक माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आहे. तर इथे बघा ॲप इन्स्टॉलेशन, हा QR कोड दिलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला हे जे ॲप आहे आपल्या गुगल प्ले स्टोअरवर किंवा आपल्याकडे जर आयफोन असेल तर आयफोनमध्ये सुद्धा आपल्याला हे डाउनलोड करता येणार आहे. दुसऱ्या पेजवर मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर ते सर्च करायचं आहे किंवा या QR कोडने सुद्धा ते होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. एखादं ॲप आपण इन्स्टॉल कसं करायचं, त्याला ॲक्टिव्ह कसं करायचं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर बघा त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDAS कोड, तर मित्रांनो ॲप आपण इन्स्टॉल केल्यानंतर इथे वेलकम येणार आहे GIS कॅप्चर म्हणून, आणि इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDAS कोड युजरनेम म्हणून टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हे ॲप जे आहे हे अशा पद्धतीने इथे सुरू होणार आहे आणि खाली लॉग इनचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला इथे युजर स्क्रीन दिसणार आहे. तर आपली स्कूल युजर स्क्रीन असणार आहे अशा पद्धतीची, आणि हे आपल्याला अशा पद्धतीची बघा इथे माहिती दिसणार आहे. आपल्या शाळेची माहिती ते दिसणार आहे मित्रांनो. त्यानंतर कॅप्चर लोकेशनचं इथे टॅब वगैरे आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला कॅप्चर लोकेशन वगैरे करायचं आहे. तिथे अशा पद्धतीची संपूर्ण स्क्रीन येणार आहे. आपलं लोकेशन वगैरे आपल्याला अलाउ करायचं आहे तिथे, आणि ते संपूर्ण पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या सूचना ज्या येणार आहे त्या वाचून आपल्याला समोर जायचं आहे. त्यानंतर बघा आपण तिथे कॅप्चर करण्यासाठी काही आपल्याला सूचना देण्यात येणार आहे. त्या सूचना आपल्याला फॉलो करायचं आहे. तर अशा पद्धतीची तिथे स्क्रीन येणार आहे, आणि आपल्याला मित्रांनो तिथे जवळपास 4 जे फोटो असणार आहे ते 4 फोटो आपल्याला कॅप्चर करावे लागणार आहे. कॅप्चर 1, कॅप्चर 2, कॅप्चर 3 आणि कॅप्चर इमेज 4 म्हणून अशा पद्धतीचे. तर बघा त्यानंतर आपल्याला हे जे स्क्रीन आहे अशा पद्धतीने दिसणार आहे. आपले जे फोटो असणार आहे ते या पद्धतीने तिथे येणार आहे, आणि त्याला आपल्याला व्ह्यू सुद्धा करता येणार आहे. व्ह्यू केल्यानंतर व्ह्यू फुल स्क्रीन आपण जे काही फोटो कॅप्चर करणार आहोत ते फोटो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो जवळपास आपल्याला 4 फोटो तिथे कॅप्चर करावे लागणार आहे. तर ते संपूर्ण फोटो आपल्याला जे आपण व्ह्यू करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने ते दिसणार आहे. कसे करायचे, काय करायचे याचा डेमो तर आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या माहितीसाठी आपण ही जी PDF आहे हे अशा पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा इथे आपल्याला 4 फोटो आपल्याला कॅप्चर करायचे, आणि तर मित्रांनो बघा इथपर्यंत आपल्या शाळा स्तरावरची हे स्टेप असणार आहे. त्यानंतर हे डिस्ट्रिक्ट लॉग इनवर इथे अप्रुव्हलसाठी ते जाणार आहे, आणि तिथून हे सर्व जे प्रोसेस असणार आहे ही सर्व प्रोसेस हे डिस्ट्रिक्ट लॉग इनवर होऊन तिथे आपल्याला त्याचं अप्रुव्हल मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं हे असणार आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे UDAS प्लसची, आणि आपल्याला ते जे ॲप आहे ते इन्स्टॉल करून आपल्याला तिथे आपल्या शाळेचं जे लोकेशन वगैरे असणार आहे किंवा ते फोटो जे असणार आहे ते आपल्याला कॅप्चर करायचे आहे, आणि संपूर्ण जे फोटो असणार आहे ते आपल्याला तिथे त्या ॲपच्या सहाय्याने तिथे घ्यायचे आहे मित्रांनो. तर हे नेमके कसे घ्यायचे याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे. सध्या मित्रांनो मी शाळेवर नसल्यामुळे मला ते घेता येणार नाही आहे, परंतु गुरुवारी 12 वाजेपर्यंत आपला तो व्हिडिओ येणार आहे, आणि त्यामध्ये संपूर्ण हा जो लाईव्ह डेमो असणार आहे हा मी आपल्याला दाखवणार आहोत. मी माझ्या शाळेवर गेल्याबरोबर ते संपूर्ण जी माहिती आहे ती भरणार आहे माझ्या शाळेची, आणि नेमकं त्या ॲपमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते फोटो वगैरे कॅप्चर करायचे आहे, कोणते फोटो कॅप्चर करायचे, सर्व माहिती मी आपल्याला लाईव्ह डेमो सेट देणार आहे. तर हे आपल्या आयडियासाठी होतं मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ जो आहे हे आपल्याला कोणतं काम कशा पद्धतीने करायचं आहे आणि शासनाकडून जे पत्र आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या सूचना सांगितलेल्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो हे जे शासन परिपत्रक आहे आणि हे जी PDF आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.